गावच्या पद्धतीने एकदा असा मटण रस्सा बनवायला घ्या। एक भाकरीऐवजी 2 भाकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही आणि मटणाची चवसुद्धा विसरणार नाही। मटणामध्ये थोडी का होईना चरबी असून द्यावी, चरबीशिवाय मटणाला चव लागत नाही। इथे मी अर्धा किलो मटण घेतले आहे। तुम्ही 1 किलो मटण घ्या किंवा 2 किलो मटण घ्या। मला फक्त मसाल्याचे प्रमाण वाढवायचे आहे। डिस्क्रिप्शनमध्ये साहित्याचे प्रमाण दिले आहे। 3 उभे चिरलेले कांदे, 1 जावित्री, थोडेसे दगडी फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 1 चक्री फूल, 1 काळी मोठी वेलची, 3 हिरवी वेलची, 4-5 लवंगा, 10-15 काळी मिरी, 2 चमचे धने, 1 चमचा बडीशेप, हिरवी बडीशेप आणि 3 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस, 10-12 हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, पाव इंच आलं आणि 1 कांडी पूर्ण लसणाची। इथे तुम्ही तिखटाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या। तुम्हाला जर का झणझणीतच मटण खायचे असेल तर एवढे साहित्य बरोबर आहे। फोडणीसाठी बारीक चिरलेला 1 कांदा आणि कोथिंबीरीच्या काड्या बारीक चिरून घेतलेला। आता पॅन ठेवला गॅसवरती। 1 पळी तरी तेल घालावे पॅनमध्ये। मसाला आपल्याला छान तळून घ्यायचा आहे। तेल चांगले गरम झाले की लगेच कांदा घालून घ्यायचा। 2 मिनिटे तरी कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा हलकासा तांबूस होत आला की लगेच त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा। 2 सेकंद तरी कांदा आणि खोबरे चांगले परतून घ्यायचे आहे। मसाला जर का योग्य प्रमाणात घेतला आणि तोही चांगला भाजून घेतला तर मटणाला चव चांगलीच येते। मसाल्यामुळेच मटण छान होते। आता सर्व गरम मसाले घालून आपल्याला परतून घ्यायचे आहे। पहिले कांदा आणि खोबरे का भाजून घेतले, कारण का ते तेलामध्ये चांगले परतून निघतात। आपण जर का पहिला गरम मसाला घातला असता तर तो जळून निघाला असता, म्हणून यासाठी पहिले कांदा आणि खोबरे चांगले भाजून घ्यायचे। मला बघा आता आपला कसा ब्राऊन रंगाचा होत आला आहे। अजून 2 मिनिट चांगले परतून घ्यायचे। हे बघा, प्रकारे मसाला चांगला भाजून घ्यायचा। आता आले, लसूण, मिरच्या घालून गॅस बंद करायचा आणि मूठभर कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मसाला खालीवर असा परतून घ्यायचा आहे। आता याला आपण प्लेटमध्ये काढून थंड करण्यासाठी ठेवूया। आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून मिक्सर जारमध्ये घालून थोडे पाणी घालून वाटून घ्यायचे आहे। मसाला अगदी गावच्या प्रकारेच भाजून घेतला आहे, पण आपण प्रेशर कुकरमध्ये मटण शिजवणार आहोत। तेल चांगले गरम झाल्याबरोबर लगेच कांदा घालून परतून घ्यायचा आहे। 1च कांदा घेतला आहे मी बारीक चिरलेला। कांदा चांगला परतून झाला तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीरीच्या काड्या, कोथिंबीर नाही घेतली, फक्त कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या आहेत, त्याही चांगल्या परतून घ्यायच्या। आता याच्यामध्ये मटण घालून चांगले असे परतून घ्यायचे तेलामध्ये। मटण चांगले परतून घेतले तेलामध्ये तर याच्यामध्ये आता 1 चमचा हळद घालून घ्यायची आणि 2 चमचे काळा मसाला घालून घ्यायचा। हा माझा घरचा मसाला आहे, तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घाला। आता याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घालून घेतली 1 चमचा, कारण मटण मला झणझणीत हवे आहे। आता गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे, म्हणजे मसाला आपला लागणार नाही बुडाला। आता वाटलेला मसाला, काळा मसाला जो आपण भाजून घेतला तो आता आपण मटणामध्ये घालून घेऊया। सर्व मसाले आता मटणामध्ये घालून झाले। आता चांगले मसाले आणि मटण एकजीव करून चांगले परतून घ्यायचे आहे। मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी घालून ते मटणमध्ये आपण टाकून देऊया। पाणी घातल्यानंतर थोडेसे ढवळून घेऊया। आता कुकरवर झाकण ठेवून मटणाला आणि मसाल्याला एक वाफ येऊन द्यायची आपल्याला। 10 मिनिटे तरी आपण झाकण ठेवून देऊया याच्यावरती। 10 मिनिटे झाली, आता आपण झाकण काढून बघूया। मसाला आणि मटण चांगलं वाफून निघालं आहे। आता याच्यामध्ये मी गरम पाण्याचा वापर नाही करणार, कारण का गरम पाणी जर मी टाकले तर पटापट शिट्ट्या होतील आणि मटण शिजणार नाही। नॉर्मल टेम्परेचरचंच पाणी मी याच्यामध्ये घालणार आहे। आता याच्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घ्यायचे। 1 चमचा मीठ तर आपण मसाल्यामध्ये घातले होते। आता कुकरचे झाकण लावून घ्यायचे आहे। 6 शिट्टी करायची
आणि 7वी शिट्टी होण्याच्या आधी गॅस बंद करून टाकायचा आहे। गॅसची फ्लेम आता मोठी ठेवा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा। रेसिपी आवडल्यावर रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।